आज अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बीडचा दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रत्येकाला दम भरला। अजितदादांच्या या भूमिकेमुळे बीडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येणारी गुंडगर्दी कमी होणार का, बीडमधली दहशत मावळणार का, याच मुद्द्यावरती आजचा बडे मुद्दे कार्यक्रम आहे, तोही थेट बीडमधनं। त्यासाठी आपण जाऊया माझा सहकारी विलासकडे। धन्यवाद ज्ञानदा। मंडळी, गेली 125 दिवस आपण बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या नंतर प्रत्येक आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला स्टुडिओतून, पण आज मात्र थेट बीडमध्ये आलोय आणि ग्राउंड झिरो वरून या बीड मूळचं राजकारण, समाजकारण महाराष्ट्राला ढवळून काढणारं ठरलं। आज त्या सगळ्याचा मागोवा घेणार आहोत। अजित पवार आज बीडमध्ये आले, सगळ्या गुंडापुंडांना त्यांनी दम दिला आणि त्याचबरोबर यापुढे कुणाचीही दादागिरी खपून घेणार नाही असं ते म्हणाले। अजितदादांच्या या भूमिकेच्या नंतर खरोखरच बीडचं राजकारण, समाजकारण बदलेल का, बीडची परिस्थिती बदलेल का, दादांचा हंटर खऱ्या अर्थानं बीडचं सगळे परिस्थिती राजकीय आणि सामाजिक बदलेल का, याबद्दल आपण करणार आहोत चर्चा। आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत मान्यवर पाहुणे, बीडमधले सगळे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक, या सगळ्यांशी आज आपण बोलणार आहोत। बीड किती बदललं, गेल्या 125 दिवसामध्ये बीडला काय भोगावं लागलं, बीडकरांची भावना नेमकी काय आहे, बीडकर काय बघतायत, या महाराष्ट्रामध्ये जे चित्र गेलं त्याबद्दल बीडकरांच्या मनातली सल काय, हे सगळं बघणार आहोत। पण आधी बघूया अजितदादांच्या संदर्भातला तो खास रिपोर्ट। बीडमधल्या टोळ्यांना दादांचा दम। वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं, पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे। बीडचे गुंडपुंड दादांच्या टार्गेटवर। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। अजितदादा दादागिरी मोडून काढणार। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, त्याला टायर मध्ये घ्या। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातली गुंडगिरी चर्चेत आहे। राख आणि वाळूच्या धंद्यातनं जिल्ह्यात माफिया आणि गुंडांच्या टोळ्या उभ्या राहिल्या। या टोळ्यांना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा थेट इशारा दिलाय। इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं, पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका। चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही अशी तंबी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। कृपा करून, मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, त्याला टायर मध्ये घ्या, त्याला ठोकून काढा, हे असलं नाही चालणार। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराच दादांनी यावेळी दिला। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही। ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या। वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघतायत, त्याची तपासली जातील, त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल। केवळ कागदावर काम करणाऱ्यांना धडा शिकवू असं सांगतानाच पै न पैचा हिशेब घेणार असल्याचं अजित पवारांनी ठणकावलं। रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना, त्याला नाही मातीत घातला तर बोला, मग तो रस्ता दाखवावा लागेल। पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही। जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे, पैचा हिशोब नीट लागला पाहिजे।
बीडमधले काही अधिकारी बदलावे लागतील असं म्हणताना अजित पवारांनी एक प्रकारे इशाराही दिलाय. काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही. त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले. पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय. काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसलेत, इथल्या इथंच बदल्या. बीडवरून माजलगाव, माजलगावरून आष्टी, आष्टीवरून पाटोदा, पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईवरून पुन्हा अंबेजोगाई. ती काय इथनं हालायलाच तयार नाही. तसल्यांना काहींना बदलावं लागेल. कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचं रेकॉर्ड तपासा. चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की किंमत मोजावी लागते असंही दादांनी म्हटलं. त्यामुळे एकूणच बीडच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या स्पष्ट वक्तेपणाची आणि रोखठोक स्वभावाची झलक पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळाली. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.